दरम्यान कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरचं बस स्थानक आज बंद राहणार आहे। भीषण अपघातानंतर बस स्थानक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाते। दरम्यान प्रवाशांचे मात्र मोठे हाल होणार आहेत। पायी किंवा रिक्षानं आता या प्रवाशांना प्रवास करावा लागेल। खबरदारीचा उपाय म्हणून कुर्ला बस डेपोपर्यंत जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आलेल्या आहेत। बसच्या मार्गामध्ये बदल करण्यात आलाय आणि त्यामुळे कुर्ला डेपोतील प्रवाशांची आज कोंडी होतीये। याचा फायदा घेऊन रिक्षा चालकांनी रिक्षा प्रवासाचे दर वाढवलेले आहेत। रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट होतीये आणि या सगळ्या संदर्भात कुर्ल्यातील प्रवाशांसोबत बातचीत केलेली आहे। प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी पाहुयात। लोकांचे हाल होत आहेत, चाकरमान्यांचे हाल होत आहेत, ते मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहेत। इकडच्या ज्या बसेस आहेत त्या सगळ्या बंद केलेल्या आहेत, त्या सगळ्या मगरहून वळवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे नागरिकांना रिक्षा शोधताना देखील तारांबळ होताना पाहायला मिळते। आपण विचारूयात, ताई किती वेळ उभी आहे? 1 तास होऊन गेला मी इथे उभी आहे, रिक्षा नाही आहेत। 1 तास झाला इथे, हमेशाच असतं, आज तर खूप जास्तच आहे। बसेस तर नाहीच दिसत आहेत, बस तर दिसतच नाहीये। पण मगरहून बसेस वळवल्यात, काही सूचना बेसकडनं काहीच नाही, आम्हाला काहीच नाही खबर आहे। नाही तर मग त्या हिशोबाने आम्ही लवकर निघालो असतो ना। आपण बघूया इकडे। दादा किती वेळ उभे आहात? मी अर्धा तास झाला उभा आहे। बेसकडनं बसेस ज्या आहेत त्या मगरकडे वळवण्यात आल्यात, काही सूचना दिलेल्या आहेत का? काही सूचना नाही, इकडे स्पीकर नाही, काय नाही, आम्हाला काही इन्फॉर्म पण नाही केलंय। आम्ही रिक्षासाठी उभे आहे, तिकडे रिक्षामध्ये दादागिरी पण चालू आहे, सगळेजण घुसतात एकसाथ, युनिटी पण चालू आहे, काय समजत नाही काय चालू आहे। बघू शकतो इकडे या साईडला देखील की रिक्षावाले थांबायला देखील तयार नाहीयेत। ताई किती वेळ उभे आहात? आम्हाला जवळजवळ अर्धा तास झालाय आणि हे रोजचा इश्यू होतोय। डेली सगळे ऑफिस स्टाफ असतात, त्यांना खूप इनकन्व्हिनियन्स रिग्रेटेड। ऑटोवाले पण त्यांची माजोरी काही बंद करत नाहीये आणि कस्टमर्स कडून ते जास्त पैसे आज बेस नाहीये, त्याचा काही जास्त फटका पडलाय? फटका तर आहेच, बिकॉज पब्लिक इक्वली डिस्ट्रीब्यूट झाली आहे आणि ऑटोवाल्यांना बर्डन आलंय। पण ऑटोवाले पण त्यांची माजोरीपणा काही कमी करत नाहीये। किती रुपये सांगताय? आता 55 रुपये सांगतात ते। जनरली शेअर ऑटो 30 रुपीज चार्ज आहे। आपण बघतोय की रिक्षावाल्यांनी प्राइसेस वाढवलेले पाहायला मिळत आहेत। 55 रुपये या पद्धतीने शेअर ऑटो जात आहेत। आपण बघतोय की इकडे ज्या रिक्षा येत आहेत त्या देखील ज्या येत आहेत त्या देखील थांबायला तयार नाही आहेत, वाढवून भाव सांगतायत। प्रायव्हेट बसेस येत आहेत, मात्र त्यांनी देखील कुठल्याही पद्धतीने चाकरमान्यांना कॉपरेट केलेलं पाहायला मिळत नाहीये। एकंदरीतच आपण बघतोय की जी चाकरमानी वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात चालत जाताना पाहायला मिळतोय। त्याचबरोबर टॅक्सी देखील आहेत, मात्र टॅक्सी देखील यायला तयार नाही आहेत। कुर्ला हा असा भाग आहे की जो बँड्राला देखील जोडणारा भाग आहे, वेस्टर्नला देखील जोडणारा भाग आहे। त्यामुळे जी सेंट्रलवरनं येणारी चाकरमानी आहेत ते कुर्ल्याला उतरतात आणि त्यानंतर वेस्टर्नची जी दिशा आहे ती पकडतात। मात्र आज बेस नसल्यामुळे मोठा त्रास जो आहे तो चाकरमान्यांना सहन करावा लागत आहे। त्यामुळे नेमका कधीपर्यंत या बसेस इकडनं सुटणार नाहीत याची कल्पना देखील चाकरमान्यांना नाही। त्यामुळे जे चाकरमानी आहेत ते सध्या संभ्रमात असलेले पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नालिस्ट अरुण पेडणेकरसह भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मुंबई।